भूरसी आपुष्मान नमस्ते रुद्र नम शंभवाय नमस्तु नीलग्रीवाय एतत्रये रुद्रवंशं नामो महन्त्वं यातो रुद्रः यामिंशु यद्वाचेत् तत्पुरुषाय विद्महे नमस्तु नीलग्रीवाय। वेगवेगळ्या मंत्रांनी या शिवलिंगांची प्रतिष्ठापना आणि त्याचा महिमा भस्मधारण या सगळ्या गोष्टी भगवान महादेवाने तुमच्या माझ्यासाठी व्यासांच्या मार्फत तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं। पुढे नारदाची कथा येते, नारदाच्या तपश्चर्येची कथा येते आणि तिथून शिव महापुराण कथेला सुरुवात होते। वंदे शिवम तुम प्रकृतेरनादि प्रशांतमेकं पुरुषोत्तमं हि स्वमाययानं नदिदं सृष्टवा नभो वदन्तर्बहिर्वा स्थितोऽयं वन्देन्द्रसरस्तं निजगूढरूपं शिवं स्वस्थस्पष्टमिदं विचष्टे जगन्ति नित्यं परितो भ्रमन्ति यत्सनिर्गुणो लोहाः। सृष्टीची उत्पत्ती भगवान शंकर निराकार मी मगाशी बोलून गेलो। निराकार ओंकार, ओंकार निराकाराचं स्वरूप आहे। परमात्म्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया। त्याला रंग नाही, रूप नाही, त्याला वर्ण नाही, तो उंच नाही, ठेंगणा नाही, काळा नाही, गोरा नाही। स्त्री नाही, पुरुष नाही। ब्रह्म्याला व्याकरणामध्ये तो ती ते हे विशेष नाम लावलेलं। स्त्री नाही, पुरुषही नाही, म्हणून सुंदरते ध्यान, सुंदरते तो नाही, सुंदर तो नाही, सुंदर ती नाही, सुंदर ते म्हटलेलं आहे। रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया असं भगवंताचं वर्णन आलेलं आहे। एकदा नारद तपश्चर्या करण्याकरता हिमालयामध्ये गेले। देव नदी गंगा त्याच्या बाजूला वाहते, वृक्षवेलीने प्रफुल्लित असा परिसर आहे। नारदाला वाटलं आपल्या तपश्चर्येसाठी अत्यंत श्रेष्ठ उपयुक्त आश्रयस्थान आहे, म्हणून नारद त्या ठिकाणी थांबले। ब्रह्मदेवाला 10 मुलं झालेत, 10 पैकी 9 मुलांनी लग्न केलं। एक ब्रह्मचारी आले, त्यांचं नाव नारद। नारद नारम ददाती इति नारदः, जे ज्ञान प्रदान करतात त्याला नारद म्हणतात। ज्याला एकदा नारदाची भेट झाली त्याला परमात्म्याची भेट झाली। नारद तपश्चर्या करायला नैष्ठिक ब्रह्मचारी नारद। ब्रह्मचार्यांचे 2 प्रकार, नैष्ठिक ब्रह्मचारी आणि वैश्विक ब्रह्मचारी। जन्मतेन प्रसंगे श्रीदेह शिवने अंगे तेथोनी अवघे सोहळे कीजे। नारद अशी देवता आहे, नारद असे ऋषी आहेत। आपल्या धर्मामध्ये 15 ऋषींची गणती आलेली आहे। अत्रि, वशिष्ठ, चवन, भरद्वाज, जरश्रेमी, भृगु, अंगिरा, पराशर, उत्तर, देवल, अक्षय, भारद्वाज, पिपलाद, नारद 15 श्रेष्ठ ऋषी आपल्या धर्मामध्ये। त्याच्यातले नारद हे देवर्षी आहे। हिमालयामध्ये जाऊन एका गुहेमध्ये जाऊन ते एकांत काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, एकांतामध्ये जाऊन नारदजी उपासना करत आहेत। नारद उपासना करताना इंद्राला भीती वाटली। इंद्राला वाटलं नारद तपश्चर्या करता, यांना माझं इंद्रपद प्राप्त करायचे काय? खुर्चीवर बसलेल्या माणसाला खुर्ची जाण्याची जास्त भीती असते, म्हणून इंद्राला वाटलं माझं इंद्रपद जातं, म्हणून नारद उपासना करत आहेत।
इंद्राने कामदेवाला पाचारण केलं. काम मदन कामाने नारदावरती कामबाण सोडून त्याला मोहित करण्याचा प्रयत्न केला. पण नारद साधू आहे. 6+2 साधू. ज्याने साध उचले त्याला साधू म्हणतात. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार षड्विकार. सध्या खरा साधून खोटा साधू ओळखता येत नाही. तुम्ही कोणालाही साधू समजायला लागले. खरा साधू बलराम दादाला ओळखता आला नाही. खरा साधू बजरंगबलीला ओळखता आला नाही. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. मग खरा साधू जर सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? कावेरीच्या चौकात एक आंधळा भीक मागत होता. दे दे भगवान के नाम पे दे दे, तेरे बाल बच्चे को दुआई मिलेगी, दे दे भगवान के नाम पे दे दे. आंधळा भिकारी भीक मागतो. तिथे एक चांगला सुटबुट परिधान केला माणूस गेला, त्याने 1000 रुपये टेकवला. देणारा माणूस पुढे गेला आणि त्या आंधळ्याने डोळे उघडले. रुपया उचलला खालून पाहिला, खालून चिकना झालेला होता. त्याने हाका मारले, हो साहेब हो. भिकाऱ्याची चेष्टा करता. काय झालं? खोटा रुपया देता. तो माणूस म्हणला, का रे तू तर आंधळा आहे ना, तुला कसं काय दिसलं? तो म्हणे, साहेब मी बदलीवर आलेला आंधळा आहे. तू बदलीवर आलेला आंधळा? म्हणले हो. म्हणलं मग इथला रोजचा परमनंट आंधळा कुठे आहे? म्हणे छावा पाहायला गेलाय. जसा खरा आंधळा आणि खोटा आंधळा ओळखता येत नाही, तसा या जगात खरा साधून खोटा साधू ओळखता येत नाही. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. साधूचं गावात आहे ना भाग्य आहे. साधू तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही साधूंच्या आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः साधू बनून जाणं महत्भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. भाग्योदय झाल्याशिवाय साधू भेटत नाही. काही लोकांचं भाग्य जन्माला आल्यावर उजेडात आलं, काहींचं 10 वर्षांना आलं, काहींचं 50 वर्षांचं आलं, काही मरून गेले पण भाग्योदय झाला नाही. काही लोकांचं जन्माला आल्याबरोबर भाग्योदय झालं. जन्मताच माया तेजेली शुके. काही लोकांचं 5-7 वर्षानं भाग्योदय झाला. त्या गणपतीच्या पेढमध्ये एक पोरगा अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला होता. पहा, आमच्या बाप्पानं गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला, आमच्या बाप्पानं गणपती. आपल्या शेजारचा पोरगा म्हणे, माझ्या बापानं बोटानं हाणला. पोरगा अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं, हे त्याचं भाग्य आहे. त्या बिग बॉस मराठीमध्ये ते बोबडं पोरग विजेता ठरलं. बोबडं चांगले पोपटासारखे बोलणारे होते, तरी विजेता ते सूरज नावाचं बोबडं पोरग ठरलं. कोणालाच कमी लेखायचं नाही. ज्याच्या त्याच्याकडे त्याची त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बाजू असते. त्याच्याकडे भगवंताने दिलेलं काही स्किल असतं. आम्ही जेडीएम कॉलेज अंधरला शिकत असताना ग्रॅज्युएशनला आमचे सर म्हटले होते की पोरं हो, तुम्ही जर शिकून नोकऱ्या नाही लागल्या, तुम्हाला व्यवसाय धंदा व्यापार करता आला पाहिजे. पण व्यापार धंदा व्यवसाय करण्याकरता बोलण्याचं स्किल लागतं. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला व्यापार करता येईल. आपल्याकडे एक म्हण आहे, बोलणाऱ्याचे न बोलणाऱ्याचे पण शिकू विकले जातात. मग आम्ही जवळजवळ 22 विद्यार्थी होतो. आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं, तुम्हाला एक प्रॅक्टिकल प्रोजेक्ट देतो, तुम्हाला 50 मी ग्रंथ देतोय, समग्र पु ल देशपांडे, आणि हे पुस्तक मी 50 प्रति प्रत्येकाला देतो. जो सगळ्यात जास्त प्रति विकून दाखवेल त्याच्याकडे बोलण्याचं स्किल असं मी ग्राह्य धरेल, त्याला मार्क जास्त पडतील. आम्हाला वाटलं आम्ही खूप बोलतो, लय बडबड करतो, पोपटासारखे बोलतो, आम्ही विजेते ठरलो. आमच्या 22 पैकी एक पोरग बोबडं होतं. सर म्हणे, का रे तू? म्हणले, चल मी पण याच्यात भाग घेतो. आम्ही विचार करू, आम्हाला इतकं चांगलं बोलतात, आम्ही विकून हे बोबडं पोरग काय विकणार आहे? त्याने ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. 8 दिवसाची मुदत होती. गुरुवारी सरांनी सगळ्यांना बोलवलं. माझ्या गेले तेव्हा 15 प्रति, 50 पैकी, कोणाच्या 18, कोणाच्या 20, कोणाच्या 22.
हायेस्ट होत्या 26. 22 पैकी 21 जणांच्या हायेस्ट 26 प्रती गेल्या होत्या. आम्हाला वाटलं 22 पैकी 21 जणांच्या